अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय। पार्वती पते हर हर महादेव हर। यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो, यशवंत हो जयवंत हो। सज्जन हो, कालच्या भागामध्ये आपण सेनापती आणि त्यांचे शिष्य, ज्या सेनापतीने शिष्याला शिकवले त्यातील एक सेनापती, तेथील एक शिष्य सेनापतीच्या विरोधात उभा ठाकतो, राजाला तक्रार देतो, त्याच्या विरुद्ध लढण्याची तयारी करतो। सेनापती सुद्धा होकार देतो, दिवस ठरला, वार ठरला। मात्र हा जवान सुद्धा बेसावध नव्हता। तो म्हातारा काय करतो आहे याच्यावर तो देखरेख ठेवू लागला। एके दिवशी मूळ म्हाताऱ्या सेनापतीने लोहाराचे घर गाठले आणि लोहाराला सांगितले, मला एक म्यान बनवून द्या। त्या म्यानाची लांबी 10 गज असावी। हे ऐकून लोहाराला आश्चर्य वाटले। 10 गज लांबीचे म्यान म्हणजे काय चेष्टा आहे? ही सर्व गोष्ट गुप्तहेर बनून आलेल्या त्या जवानाने ऐकली आणि आता मनामध्ये विचार करू लागला। एव्हाना तो वृद्ध सेनापती निघून गेला होता। तो तरुण जवान लोहारापाशी गेला आणि म्हणाला, त्यांनी जसे म्यान तयार करायला सांगितले आहे तसेच मलाही एक म्यान तयार करून द्या व त्यात तेवढ्याच लांबीची तलवार बसवून द्या। वास्तविक पाहता म्हाताऱ्या सेनापतीने केवळ म्यान तयार करायला सांगितले होते, मात्र याने तलवार व म्यान करायला सांगितले। अखेर लढाईचा दिवस उजाडला। 10 गज म्यान, त्यात घातलेली तेवढ्याच लांबीची तलवार घेऊन तो ऐटीने चालत रणांगणात आला। थोड्या वेळाने वृद्ध तसेच म्यान घेऊन रणांगणात ऐटीने पावले टाकत आला। वेळ होताच राजाने सेवकाला आज्ञा केली, समरांगण सुरू होऊ द्या। सेवकाने समरांगण सुरू व्हावे अशी खूण केली। जवानाने घाईने तलवार काढण्याचा प्रयत्न केला, पण म्यानातून तलवार निघता निघेना तो प्रयत्न करत होता, पण हाताची लांबी तलवार उपरण्यासाठी कमी पडू लागली। दरम्यान वृद्ध सेनापती आला, 10 गज लांबीच्या म्यानातून आपली छोटीशी नेहमीची तलवार बाहेर काढली आणि त्या तरुण जवानाच्या मानेस तलवार लावली। यात एक गोष्ट महत्वाची होती, सेनापतीने फक्त 10 गज लांबीचे म्यान तयार केले होते, युवकाने मात्र 10 गज लांबीचे म्यान व त्यात बसणारी मोठी तलवार असे तयार केले होते। 10 गज तलवार निघता निघेना, मग मात्र जमिनीवर हात जोडून तो खाली बसला आणि क्षमा प्रार्थना करू लागला। गुरु समोर कृतज्ञ होताच काळ पेकटात लाथा घालतो, त्याला कुठे ठाऊक होते। मग मात्र त्या काळाला दया माया नसते, डोकीत आपसुक सोटा पडतो। थोडक्यात काय, स्वार्थ हा गुरु लगेच भेटतो। तो स्वार्थ आपल्याला केवढा असतो, तो अक्षरशः आभाळा एवढा असतो। म्हणून स्वतःला स्वार्थाने वेढून घेऊ नये, आपणच वेढावे, अर्थात विठ्ठल नामाने पंढरीला अथवा गुरु नामाने श्री गुरुना वंदन करावे। अशा पद्धतीने आदर्श गुरु शिष्यांच्या कथा हे प्रकरण संपलेले आहे। उद्यापासून आपण गुरु परीक्षा हे श्री गुरु ग्रंथामधील नवीन प्रकरण सुरू करीत आहोत। दरम्यान आज जो कथा भाग ऐकला त्याच्या ओव्या आपण आता पाहणार आहोत।
परी हा जवान होता बहु चतुर जाण, सेनापती काय करीत असे जाण, जाणून घेत क्षणोक्षणी. एके दिनी सेनापती लोहार गृही करी गच्छन्ती, कथित से लोहारा प्रती म्यान द्या प्रती द्या एक. जया म्यानाची लंबाई 10 गज मज हवी, विचारांची नवलाई नकळे लोहारासी. पाठीमागून हा जवान गुप्त हेर होऊन, येऊन घेतसे ऐकून मनन करी मना माझी. सेनापती जाताची जाण, लोहारासी वदे जवान, म्हणे मजही द्या एक म्यान, जयाची लंबाई 1 दश गज जाण. तलवार म्यान करून तया माझी, सेनापती तो केवळ घेत असे म्यान प्रांजळ. परी जवान मूर्ख तळमळ, उतावेळ खडग म्यान घेत असे. लढाईचा उजाडता दिस 10 गज घेऊन म्यानास, पातला सेनापती सावकाशीत आयटीस पदास टाकीतसे. तो शिष्यही पातला 1 दश गज म्यानाला, 10 गज घेऊनी कडगाला, सम्रांगणाला पातलासे. खून झाली सम्रांची, घाई जवान करे खडग काढण्याची, तोच मानेस सेनापतीची, तलवार लागली ते दवा. सेनापती बनवले 10 गज म्यान, परी तया ते खडग पूर्वीचेच जाण. परी हा जवान मूर्ख जाण झाला ग. 10 गज खडग जाण निघता निघेना म्यानातून, बैसला भूतळी कर जोडून, क्षमा याचन करीतसे. गुरु सामोगरी कृतघ्न होता, काळ घाली पेकाटी लाता. नादया मग माथा सोटा पैसा पडेल की, स्वार्थ केवडा केवडा महाभाळा एवढा. कशास्तव स्वार्थ वेडा, वेढा पंढरी नामाते. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर.